तर हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी मॉर्निंगचा नाश्ता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप सिंपल अशी आहे रेसिपी, काहीही झंझट नाही आहे। तर हे पीठ तुम्ही बघू शकता, मी हे घरी फर्मेंट केलेलं आहे आणि खूप छान असं फर्मेंट झालेलं आहे आपलं हे पीठ। आणि जर तुम्हालाही असं पीठ तयार करायचं असेल तर माझ्या चॅनलवरती हा शॉर्ट व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही एकदा नक्की बघा माझ्या चॅनलवर जाऊन, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब जाता जाता तेवढं करून जा। तर इथं आपल्या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी सांबार करण्यासाठी डाळ टाकली होती शिजायला आणि तोवर मी आता इथं साईडला तयारी पण करून घेतली सांबारला तडका देण्यासाठी। आणि आता तेल गरम होते तोपर्यंत आपण बघूया आपली डाळ शिजली आहे का। आणि ती आपली खूप छान अशी डाळ शिजलेली आहे। तर याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, हिंग, तमालपत्र सगळं मिक्स टाकली होती शिजायला। तर त्याच्यामुळे आपल्याला तडका देताना वेगळं अशी काय टाकायची गरज नाही आहे। फक्त मी आता तडका देताना काय टाकणार आहे ते तुम्ही बघा आणि सिंपल असा तडका देणार आहे। खूप छान लागते ही डाळ आपल्याला आता इडलीसोबत खायला। तर तुम्ही बघू शकता, मी आता तेल आपलं गरम करायला मी ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये आता मी जिरे, मोहरी, लसूण टाकलेला आहे, लाल मसाला टाकलेला आहे आणि सांबर मसाला टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये। तर सांबर मसाला आपण अख्खा टाकायचा आहे, अख्खा 10वाला पॅकेट टाकायचा आहे, कारण की आपण सांबर करतोय तर ऑब्व्हियसली आपल्याला सांबर मसाला टाकल्यानेच त्याला एक टेस्ट येणार आहे छान अशी। तर पूर्ण मसाला टाका तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण जी डाळ शिजवून ठेवली होती ती पूर्ण टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि उकळी यायला असंच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर वरून आपण कोथिंबीर वगैरे टाकून मस्त अशी आपली सांबर रेडी असणार आहे। आणि हो, मीठ टाकायचं अजिबात विसरू नका, कारण की मीठच नाही टाकलं तर मग त्या सांबारला आपली चवच काय असणार आहे ना। सो मीठ टाकायला विसरू नका, मीठ आठवणीने टाका, त्यात तुमच्या चवीनुसार टाका त्यात मीठ। तोपर्यंत माझा इथं इडलीचा कुकरसुद्धा रेडी झालेला आहे, एक इडली लावून घेतली होती मी, तर तुम्ही इडलीसुद्धा बघू शकता किती छान झाली ही। तुम्ही व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि तिथे शॉर्ट व्हिडिओ अपलोड आहे इडलीचं पीठ कसं फर्मेंट करायचं, तर तुम्ही तो नक्की एकदा बघा। तर इथं इडली बघा किती मऊ झाली आपली, मी तुम्हाला अशी स्पंज पण करून दाखवली ती इडली। खूप छान आपली इडली झालेली आहे घरच्या घरी आणि खूप इझिली निघते सुद्धा ती इडली। मी तुमच्यासमोरच काढते, तुम्ही बघू शकता आपली इडली कशी निघते ते। तर अशाच मी आता सगळ्या इडल्या काढून घेणार आहे आणि आता मी दुसरा कुकरसुद्धा लगेच लावणार आहे, कारण की मला माझ्या पप्पांना पण द्यायची इडली खायला, त्याच्यामुळे मी आता दुसरा कुकर पण लावून घेते। तुम्ही सगळ्या इडल्या बघा किती मऊ झाल्यात आपल्या, मी तुम्हाला सगळ्या इडल्या दाखवते, तुमच्यासमोरच काढलेले पण आहेत आणि मी ह्या खूप छान झाल्यात आपल्या इडल्या। आता इडल्या काढून झाल्यात तर आपलं आता तोवर मी सांबार पण बघितलं, तर सांबारला पण छान अशी उकळी आलेली होती, मस्त वास येत होता सांबारचा सुद्धा। तर चला, तर मग आता मी इडली स्टीम करायला लावते परत। तर पहिला मी तुमच्यासोबत नव्हतं शेअर केलेलं, तर आता हे दुसरं लावते मी इडलीचं भांडं, ते तुमच्यासोबत शेअर करते। तर सगळ्यात आधी आपण तेल लावून घेतले आपण सगळ्या भांड्यांना आणि त्याच्यामध्ये आपण इडलीचं बॅटर हे भरायचं आहे। आणि तोपर्यंत मी इडलीचं जे आपलं खालचं पातेलं आहे ते मी गॅसवर ठेवलेलं आहे, गॅस ऑन करून ठेवलेलं आहे की ते पाणी गरम होईल आणि गरम पाणी झाल्यानंतर आपण ही भांडी त्यात ठेवायची आहेत 3 प्लेट्स। तर त्याच्यामुळे काय होतं, खालचं पाणी आधीच गरम असतं, त्याच्यामुळं मग ते छान अशा आपले फुलतात अजून इडल्या आणि खूप स्पॉन्जी व्हायला मदत होते त्याच्यासाठी। तर आता मी हे सगळे भरून घेते आणि आता मी ते कुकर लावून घेते तो। तर तुम्ही बघा आता ते पाणी ऑलरेडी गरम आहे आणि त्याच्यानंतर मी आता ते ठेवलेलं आहे आणि आता आपण ते झाकून ठेवणार आहोत, 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मी तो लगेच मसाला इडली करायला घेतली, कारण की माझ्या पप्पांना खूप आवडते, तर मी सिंपल अशी केलेली आहे मसाला इडली आणि पप्पांना देणार आहे डब्याला। तोपर्यंत आता मी पण खाऊन घेणार आहे। तर मस्त तुम्ही पण या माझ्यासोबत खायला। मी इडली आणि सांबार घेत आहे, तर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्यासोबत कनेक्ट व्हा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की मी रोज तुमच्यासोबत असंच काहीतरी शेअर करणार आहे। थँक्यू फॉर वॉच माय व्हिडिओ, असंच मला सपोर्ट करा। आणि हो, एक राहीलच, आता हा एक छोटासा घास मला आणि एक छोटासा घास तुमच्यासाठी, कारण तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी। चलो बाय बाय।